सूर्यास्तापर्यंत जे काही आपण आचरण करायचं असतं त्याला म्हणतात दिनचर्या. आणि सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत जे काही आपण आचरण करायचंय त्याला म्हणायचं रात्रीचर्या. म्हणजे सूर्यास्तानंतर जेवण करायचंय, जेवण करून झोपायचंय आणि झोपून पुन्हा दुसऱ्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर उठेपर्यंत रात्री जे काही आचरण करायचं आहे तर त्या आचरणाच्या विधीला रात्रीचर्या असं म्हणायचंय. आता रात्रीचर्येमध्ये काय येतं तर यामध्ये मुख्यतः भोजन, मैथुन आणि निद्रा या गोष्टींचा शास्त्रीय विचार केला गेलेला आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा संध्याचर्या बघूया आपण. संध्याचर्या म्हणजे सूर्यास्तानंतर आपण रात्री झोपेपर्यंतचा जो काळ आहे तो म्हणजे संध्याचर्या. आता सूर्यास्तापासून काळोख पडेपर्यंत म्हणजे पूर्ण अंधार पडेपर्यंतचा संधी प्रकाशाचा जो काळ आहे तर त्या संधी प्रकाशाच्या वेळी काही गोष्टी त्यांनी संध्याकाळच्या वेळेस वर्ज्य करायला सांगितले. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस भोजन केल्यास रोगोत्पत्ती होते, मैथुन केल्यास गर्भविकृती होते, निद्रा घेतल्यास दारिद्र्य येतं, किंवा पठण केल्यास आयुष्य हानी होते, आणि मार्गक्रमण केल्यास म्हणजे कुठेतरी प्रवासाला जर आपण संध्याकाळच्या वेळी बाहेर पडलो तर भय निर्माण होते. म्हणून संध्याकाळच्या वेळेस संधी प्रकाशाचा जो वेळ आहे ज्याला आपण कातर वेळ असं सुद्धा म्हणतो, म्हणजे सूर्यास्त झाल्यापासून पूर्ण अंधार पडेपर्यंतचा जो काळ आहे त्याला संध्याचर्या म्हणतात. आणि त्यामध्ये भोजन, मैथुन आणि निद्रा ह्या 3 गोष्टी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहेत. एक तर सूर्यास्ताच्या आधी जेवण करा किंवा अंधार पडल्यानंतर जेवण करा. सूर्यास्त आणि अंधार याच्या मधला जो संधी प्रकाशाचा जो काळ आहे त्या काळामध्ये भोजनही करायचं नाहीये आणि झोपायचं पण नाहीये आणि मैथुन सुद्धा करायचं नाहीये, अन्यथा गर्भविकृती निर्माण होतात असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. मॅडम ते जरा थोडं रिपीट करतात का भोजन आणि निद्रेचं? संध्याचर्या म्हणजे काय? सूर्यास्तापासून पूर्ण अंधार पडेपर्यंतचा जो काळ आहे ती संध्याकाळ आहे. आणि या संध्याकाळी काही गोष्टी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये. कोणकोणत्या गोष्टी वर्ज्य करायला सांगितल्या आहेत तर भोजन, मैथुन, निद्रा आणि मार्गक्रमण. आता भोजन जर संध्याकाळच्या वेळेमध्ये केलं तर रोगोत्पत्ती होते, म्हणजे अनेक प्रकारचे रोग होतात. म्हणून जेवण हे एकतर सूर्यास्त व्हायच्या आधी करायचं किंवा अंधार पडल्यानंतर करायचं. शक्यतो सूर्यास्ताच्या आधी जेवण केलं तर जास्त चांगलं. जर संध्याकाळच्या वेळेस जर मैथुन कर्म केलं तर गर्भविकृती निर्माण होतात. आणि जर तुम्ही झोपून राहिलात संध्याकाळच्या वेळी, निद्रा जर घेतली तर त्यामुळं दारिद्र्य येतं असं सांगितलेलं आहे. नंतर पठण केल्यास म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये जर काही तुम्ही अभ्यास वगैरे करत असाल तर त्यामुळे आयुष्य हानी होते असं सांगितलंय. आणि मार्गक्रमण म्हणजे तुम्ही प्रवासाला जर बाहेर पडलात तर अशा वेळी भय निर्माण होतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे संध्याकाळच्या वेळी. आता हे वरच्या गोष्टी ठीक आहेत, पण पठण वगैरे ह्या गोष्टी आहेत, मग नेमकं त्या वेळेला करायचं काय मॅडम? म्हणजे पठण करायला सांगितलेलं आहे. ईश्वर प्रणिधान करायला सांगितलेलं आहे. पठण म्हणजे साधं वाचन नाही. तुम्ही साधं पेपर वाचा किंवा जे आपलं एक कॅज्युअल रिडिंग असतं ना त्याला अडचण नाहीये. पण ज्यावेळी आपण मुलं अभ्यास करतात ना, म्हणजे ज्यावेळी आपण पाठांतर करतो किंवा काहीतरी समजून घेण्याचा अभ्यास करतो किंवा काहीतरी चिंतन करतो तर ते वर्ज्य करायला सांगितलेलं. तुम्ही काय कॅज्युअल काही आपलं गोष्टीची पुस्तकं, मासिकं हे असं वाचन म्हणजे त्याला पठण नाही म्हणत. म्हणजे आपण अभ्यासाचं वाचू शकतो की नाही? अभ्यासाचं वाचूच शकता ना, अभ्यासाचं वाचू शकता, फक्त पाठांतर वगैरे म्हणजे खूप डोक्याला ताण देणारं जे पठण आहे ना ते करू नये असं त्यांनी सांगितलं. ओके, आलं लक्षात. आता रात्रीच्या प्रथम प्रहराच्या मध्यकाली दिवसाच्या भोजनापेक्षा थोडं कमी जेवण घेतलं पाहिजे. म्हणजे आपण दुपारी जे जेवण घेतो त्याच्यापेक्षा रात्रीचं जेवण हे कमी असलं पाहिजे. असं अगदी भरपेट तडस लागेपर्यंत कधीही संध्याकाळी रात्री हे जेवण करायचं नाहीये. आता रात्रीच्या प्रथम प्रहरामध्ये जेवण करायला सांगितले.
रात्रीच्या प्रथम प्रहरामध्ये. आता प्रथम प्रहर म्हणजे काय? रात्रीचं भोजन हे रात्रीचा दुसरा प्रहर सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये जेवण करायला सांगितलंय. आता दुसरा प्रहर कधी चालू होतो? तर साधारणपणे 9 वाजता. रात्री 9 वाजता दुसरा प्रहर चालू होतो रात्रीचा. तर त्याच्या आधी रात्री 9च्या आत जेवण आपलं झालेलं असलं पाहिजे. आणि हे जे भोजन आहे ते दिवसाच्या भोजनापेक्षा कमी मात्रेत आणि लघु असावे. अन्न लघु होण्यासाठी तांदूळ इत्यादी जे धान्य आहे किंवा डाळी जे आहेत तर ते शिजवण्यापूर्वी तुपावर भाजून घेण्याची पद्धत आहे. म्हणजे कुठलंही कडधान्य असो, धान्य असो, ते जर तुम्ही थोड्याशा तुपावर भाजून घेतलं तर ते पचायला अतिशय हलकं किंवा लघु होतं. म्हणून तुपावर आधी भाजून घ्यायचं आणि मग ते शिजवायचं, अशी पद्धत आयुर्वेदात सांगितली. त्यानंतर रात्री दही खाऊ नये, कारण ते अभिषंधी असतं. म्हणजेच त्यानं काय होतं? कफ होतो, कफ प्रकोप होतो दही जर रात्रीच्या वेळी खाल्लं तर. म्हणून रात्रीच्या वेळी दही खायचं नाही. साधारण पाचक चूर्ण टाकून, म्हणजे पादेलोण आणि धणे जिरे पावडर टाकून किंवा ताक मसाला टाकून ताक पिलं तर चालेल, पण दही खायचं नाहीये. किंवा कुठल्याही प्रकारचा मांसाहार किंवा बासुंदी, श्रीखंड, पनीर असे पचायला जड पदार्थ हे रात्रीच्या जेवणात खायचे नाहीये. पण आपण काय करतो? खातो. कारण रिसेप्शन किंवा कुठली पार्टी वगैरे असेल तर ती कधी असते? रात्रीच असते. आणि ती जनरली त्यामध्ये जेवण हे रात्रीचा एक प्रहर उलटून गेल्यानंतर, म्हणजे दुसऱ्या प्रहरामध्ये जेवण करायचं नाहीये तर ते त्याच वेळी केलं जातं. आणि अतिशय लघु आणि कमी मात्रेत जेवण करायचंय तर ते उलट जास्त मात्रेत आणि जड अन्न हे खाल्लं जातं. आपण असं ते स्वस्थ वृत्ताच्या नियमाच्या विरुद्ध वागतो. म्हणून मग काय होतं? आजार निर्माण होतात. तेव्हा रात्रीचं जे जेवण आहे ते पहिल्या प्रहरामध्ये, म्हणजे अंधार पडल्यानंतर 9 वाजायच्या आत जेवण करायचंय. आणि ते कसं असायला पाहिजे? कमी मात्रेत. म्हणजे तुमचं दुपारचं जे जेवण आहे त्याच्यापेक्षा कमी मात्रेमध्ये आणि हलकं अन्न किंवा पचायला लघु किंवा हलकं असलेलं अन्न घ्यायचं आहे. आणि रात्री दही हे खायचं नाहीये. रात्री दही खाल्ल्यामुळे काय होतं? तर कफ प्रकोप होतो. आता जेवणानंतर दुसरं काय आहे? तर शयनविधी. जेवणानंतर झोपायला सांगितलेलं आहे. तर मग आता कसं झोपायचंय? तर जेवणानंतर सर्वप्रथम 8 श्वासापर्यंत उताणे झोपावे. जेवण झाल्या लगेचच झोपायचं नाहीये. म्हणून आपल्याला काय करायला सांगितलंय? शतपावली, म्हणजे खूप काहीतरी शरीर थकवणारा व्यायाम करायचा नाहीये, किंवा चालणं, पळणं, उड्या मारणं असले कुठलेही व्यायाम जेवणानंतर लगेच करायचे नाहीये. पण शतपावली म्हणजे हळूहळू एक फक्त 100 पावलं चालायला सांगितलंय. आणि त्याच्यानंतर मग झोपायला सांगितलंय. आणि झोपल्यानंतर काय करायचंय? तर 8 श्वास हे उताणं झोपायचे. म्हणजे उताणं झोपून 8 श्वास घ्यायचे. आणि नंतर त्याच्या दुप्पट श्वास म्हणजे 16 श्वास हे उजव्या कुशीवर झोपून घ्यायचे. आणि नंतर त्याच्या दुप्पट म्हणजे 32 श्वास हे डाव्या कुशीवर झोपायचे. म्हणजे पहिल्यांदा उताणं झोपायचं, 8 श्वास घ्यायचे. त्याच्यानंतर उजव्या कुशीवर झोपायचं, 16 श्वास घ्यायचे. त्याच्यानंतर डाव्या कुशीवर झोपायचं आणि 32 श्वास घ्यायचे. आणि ते झाल्यानंतर मग तुम्हाला कसं झोपायचं तसं तुम्ही झोपू शकता, तुम्हाला हव्या त्या पोझिशन मध्ये. पण त्याच्या आधी मात्र हे अशा प्रकारे झोपायचे की 8 श्वासापर्यंत उताणं झोपायचं. त्याच्या दुप्पट म्हणजे 16 श्वास हे उजव्या कुशीवर झोपायचे. आणि त्याच्याही दुप्पट म्हणजे 16च्या दुप्पट 32 श्वास. 32 श्वास हे डाव्या कुशीवर झोपायचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हव्या त्या पोझिशन मध्ये तुम्ही झोपू शकता. नंतर झोपण्याची जी पोझिशन आहे त्यामध्ये ती कशी असायला पाहिजे? तर पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे डोकं करून झोपायला पाहिजे. शक्यतो पश्चिम आणि उत्तर दिशेकडे डोकं करायचं नाहीये. तर आपलं डोकं कुठल्या दिशेला असलं पाहिजे? एक तर पूर्व दिशेला किंवा दक्षिण दिशेला असलं पाहिजे. रात्रीच्या जेवणानंतर शांत आणि स्वच्छ ठिकाणी, म्हणजे आपण ज्या जागेमध्ये झोपतो ती जागा शांत असली पाहिजे. तिथं सतत आवाज असले नाही पाहिजेत आणि ती स्वच्छ असली पाहिजे जागा. तिथे कचरा, पसारा
पाणी सांडलेलं किंवा इतर कुठल्याही प्रकारची घाण तिथं असता कामा नये. आणि झोपताना हे डोकं जे आहे आपलं ते एकतर पूर्व दिशेला पाहिजे किंवा दक्षिण दिशेला असलं पाहिजे. आपली जे बेड आहे, शय्या, शय्या म्हणजे काय, आपली बेड किंवा आपण जिथे झोपतोय ती जागा, किंवा ज्याच्यावर झोपतोय ते, म्हणजे मग ते काय चटई असेल, सतरंजी असेल किंवा गादी असेल किंवा बेड असेल, जे काही असेल ते पुरेसं लांब आणि रुंद असलं पाहिजे आणि सुखकर असलं पाहिजे. बेड जर असेल तर तो बेड हा गुडघ्या इतक्या उंचीचा असावा. त्याच्यावरची जी गादी आहे ती गादी सपाट, नरम आणि सुखकारी असावी. सपाट, नरम आणि सुखकारी अशी गादी कुठली असते तर ती कापसाची गादी. आपला जो नेहमीचा देशी कापूस आहे तर त्या कापसाची जी गादी आहे ती सपाट आणि नरम असते. आजकाल ते स्पॉन्जच्या अशा खूप उंच उंच गाद्या निघालेल्या आहेत, त्या अजिबात चांगल्या नाही आहेत आपल्या पाठीच्या आरोग्यासाठी. त्यामुळे पाठदुखी, त्यानंतर पाठीचा कण्याचे प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणून कापसाची गादी जी असते ती सपाट आणि नरम असते आणि अशी गादी नेहमी वापरावी. परत ती एकसारखी असली पाहिजे, म्हणजे एकसारखी सपाट पाहिजे, उंच सखल नाही. कुठे खड्डा आहे, कुठे उंच आहे, कुठे उतार आहे, कुठे चढ आहे. तर अशी ती गादी असता कामा नये, ती सपाट आणि नरम असलं पाहिजे. परंतु प्रत्यक्षात आजकाल मात्र डनलॉप किंवा कर्लॉन अशा गाद्या ह्या वापरल्या जातात, पण त्यामुळं पाठदुखीचे प्रॉब्लेम हे होऊ शकतात. काठशेवर, म्हणून काठशेवरचं पण चालतंय का? आता काही हॅलो, काही ठिकाणी काठशेवरचं ते जे मटेरियल आहे ते वापरतात. जुने लोक वापरायचे किंवा मग काही उत्तर भारतात पण वापरतात, तर ते योग्य आहे का? जे ते ब्लँकेट सारखं असतं ते का? काठशेवर ते झाड असतं की नाही काठशेवरीचं? बर बर बर. काथ्या मॅडम, त्याच्याशिवाय काथ्या. हा काथ्याच तेच ते म्हणतात असं ना तुम्ही? ब्लँकेट टाईपच असतं ना, किंवा त्याला जीन म्हणतात, जीन, तेच का? हा झेन, झेन याचे असते मॅडम, आपलं मेंढीच्या केसाचं. हा, मग तसंच असतं का ते? म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना ते मला माहिती नाही, म्हणजे मी कधी बघितलेलं नाहीये. कारण जनरली सगळेजण आता एकतर आपण कापसाची गादी वापरतो पूर्वीपासून, पण अलीकडे हे डनलॉप आणि कर्लॉनच्या ज्या गाद्या आहेत त्या अशा उंच असतात आणि झोपलं की एकदम खाली जातं त्याच्यात. तर त्या गाद्या ज्या आहेत त्या पाठीच्या आरोग्यासाठी अजिबात चांगल्या नाहीये. म्हणून शक्यतो जी आपली पारंपरिक कापसाची गादी आहे ना ती उत्तम आहे. त्याच्यानंतर गादीवर स्वच्छ चादर असावी. उशी सुद्धा सपाट असली पाहिजे. खूप उंच उशा वापरू नयेत. खूप उंच उशा वापरल्या की काय होतं, मानेच्या मणक्याचे प्रॉब्लेम सुरू होतात. मानेचे मणके तलं अंतर कमी जास्त होऊ शकतं, किंवा जे मानेचे जे स्नायू आहेत त्या स्नायूंवर सुद्धा ताण पडू शकतो. म्हणून उशी सुद्धा कमी उंचीची असायला पाहिजे. त्यात पण त्या स्पंजच्या मोठ्या उशा, म्हणजे दिसायला त्या उशा मोठ्या दिसतात, पण त्याच्यावर डोकं ठेवलं की डोकं एकदम खाली जातं. तर त्या ज्या उशा आहेत त्या उशा चांगल्या नाहीयेत. उशी सुद्धा आपली जी पारंपरिक कापसाची जी उशी असते ना तीच आपल्या मानेच्या आरोग्यासाठी चांगली असते. यानंतर रात्रीचं जेवण आणि झोपणं यामध्ये किमान 1 तासाचं अंतर असलं पाहिजे. जेवण केलं की लगेच 5 मिनिटात झोपायचं नाहीये. तर रात्रीचं जेवण आणि झोपणं यामध्ये किमान 1 तासाचं अंतर असलं पाहिजे. आणि रात्री झोपायच्या वेळी आणि सकाळी उठल्यानंतर ईश्वराचं स्मरण करावं. रात्री झोपण्यापूर्वी आणि उठल्यानंतर सुद्धा ईश्वराचं स्मरण करावं. त्यामुळं काय होतं, मनःशांती लाभते, झोप छान लागते आणि आपलं मानसिक संतुलन सुद्धा चांगलं राहतं. ठीक आहे, ही झाली रात्रीचर्या. तुम्हाला परीक्षेमध्ये दिनचर्या वर्णन करा, रात्रीचर्या वर्णन करा असा प्रश्न येतो. तुम्हाला मला वाटतं 20-20 मार्काचे प्रश्न आहेत, बरोबर? तर 20 मार्काच्या प्रश्नाला आता दिनचर्या भरपूर मी डिटेलमध्ये सांगितलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही एवढं डिटेल पण लिहायची गरज नाहीये, ते थोडं शॉर्ट करून लिहू शकता पूर्ण दिनचर्या. पुस्तक मिळालंय का? नाही मॅडम. बर, बघा तुम्हाला बाजारात मिळेल स्वस्त वृत्तचं पुस्तक. नाहीच मिळालं तर मी माझ्याकडच्या पुस्तकातले PDF तुम्हाला पाठवून देईन.
चालेल. तर आपलं दिनचर्या झाली, रात्रीचर्या झाली. कोणतं आता म्हटलं होतं पुढे मॅडम? पाथरीकरांचं का? दत्तात्रय जळूकरांचं एक स्वस्थ वृत्ताचं पुस्तक आहे. दत्तात्रय जळूकरांचं आणि सुभाष रानडेंचं पण आहे. सुभाष रानडेंचं जे आहे ते आम्हाला BMS ला टेक्स्टबुक म्हणूनच होतं आणि त्याचे 2 भाग आहेत, एक वैयक्तिक स्वस्थ वृत्त आणि दुसरं सामाजिक स्वस्थ वृत्त. तर आता हे दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या हा सगळा भाग जो आहे हे सगळे टॉपिक तुम्हाला वैयक्तिक स्वस्थ वृत्त भाग 1 मध्ये तुम्हाला मिळतील सुभाष रानडेंचं. मिळालं तर बघा, नाही मिळालं तर मी तुम्हाला PDF पाठवून देईन. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. पुढे त्यांनी सांगितले ऋतुचर्या. ऋतुचर्या म्हणजे दिनचर्या म्हणजे दिवसा आचरण करण्याचा विधी, रात्रीचर्या म्हणजे रात्री आचरण करण्याचा विधी. त्याच्यानंतर ऋतुचर्या म्हणजे जे वेगवेगळे ऋतू आपल्याकडे होतात, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा हे जे ऋतू आहेत, म्हणजे सतत आपल्याकडचं वातावरण जे आहे ते बदलत असतं. वातावरणातलं मॉइश्चर, वातावरणातलं टेम्परेचर, वातावरणातला जो काही वारं, वाऱ्याचा वेग वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे बाहेरचं वातावरण हे सारखं ऋतूनुसार बदलत असतं. मग कायम आपण एकच दिनचर्या किंवा रात्रीचर्या आचरण केली तर चालेल का? तर नाही चालणार. मग कारण प्रत्येक ऋतूत वातावरण बदलते, त्याप्रमाणे आपली दैनंदिनी सुद्धा थोडीशी आपल्याला बदलावी लागते. तरच आपलं आरोग्याचं संतुलन हे किंवा आपल्या शरीरातल्या दोषांचं आणि धातूंचं जे संतुलन आहे ते टिकून राहील. आणि ऋतूचा हा जो भाग आहे हा फक्त आयुर्वेदामध्ये वर्णन केलंय. इतर कुठल्याही पॅथीमध्ये किंवा इतर कुठल्याही शास्त्रामध्ये ऋतुचर्येचं वर्णन मिळत नाही. पण ऋतुचर्या हे एक स्पेशल टॉपिक फक्त आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. तर ही ऋतुचर्याचं आचरण का करायचं, त्याचं काय महत्व आहे? आता आपण जे काही आहार विहार करतो, म्हणजे जे काही आहार घेतो, वागतो, तर त्याच्यामध्ये जे काही दोष वैषम्य निर्माण होतं, तर ते आपण दिनचर्येद्वारे म्हणजे दिनचर्येमध्ये जे काही नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचं आचरण करून आपल्याला ते दोष वैषम्य नियंत्रणात ठेवता येतं. परंतु बाह्य वातावरणाचा परिणाम हा सतत आपल्या मनुष्याच्या शरीरावर होत असतो. उदाहरणार्थ उत्तरायणामध्ये सूर्याच्या प्रभावामुळे मनुष्यबळ हे कमी असतं. उत्तरायण म्हणजे आता संक्रांत झाली की आता हळूहळू उत्तरायण हे सूर्याचं सुरू झालं आणि काय होतं मग अशा वेळी सूर्य हा पृथ्वीच्या हळूहळू जवळ जवळ यायला लागतो. म्हणजे पृथ्वी सूर्याच्या जवळ जाते, सॉरी सूर्य नाही जवळ आहे, पृथ्वी सूर्याच्या सूर्याभोवती फिरता फिरता पृथ्वी सूर्याच्या थोडीशी जवळ जायला लागते हळूहळू आणि उत्तरायण म्हणतात त्याला. तर त्यावेळी हळूहळू उन्हाळा वाढायला लागतो आणि जेव्हा उन्हाळा हा वाढायला लागतो त्यावेळी आपलं शारीरिक बल कमी होतं, त्याला आदान काळ असं म्हणतात. आणि दक्षिणायनामध्ये चंद्राच्या प्रभावामुळं आरोग्य हे चांगलं राहतं, त्याला विसर्ग काल असं म्हणतात. म्हणजे आदान कालामध्ये आपलं बल कमी होतं आणि विसर्ग काळामध्ये आपलं बल हे वाढतं. आणि बाह्य वातावरणातल्या बदलामुळं वात, पित्त आणि कफाच्या स्थितीमध्ये सुद्धा बदल होत असतात. आपलं जे वात, पित्त, कफ हे जे दोष आहेत शरीरामध्ये यांच्या संतुलनावरच आपलं आरोग्य अवलंबून असतं. याचं संतुलन बिघडलं की मग आपलं आरोग्य बिघडतं. तर हे ऋतूनुसार काय होतं दोषांचं ते मी तुम्हाला एक डायग्राम शेअर करते. दिसतंय ना? तर मोठं वात, करा. पित्त आणि तुम्ही तुमच्याकडे करा मोठं. बर, तर मग ठीक. पूर्ण दिसणार नाही मग. ओके. तर आता वात, पित्त आणि कफ हे 3 दोष शरीरामध्ये सगळे आपले शारीरिक व्यवहार करत असतात. त्याच्यानंतर इथे वरती जे दिलंय चय, प्रकोप आणि प्रशम. चय म्हणजे काय? संचय, साठणं. प्रकोप म्हणजे काय? त्याचा स्फोट होणं, वाढणं. आणि त्याच्यानंतर प्रशम म्हणजे पुन्हा कमी होणं, पुन्हा नॉर्मल स्थितीमध्ये प्राकृत अवस्थेमध्ये येणं, शांत होणं. तर आता वातदोष जो आहे त्याचा चय म्हणजे संचय
कधी होतो तर ग्रीष्म ऋतूमध्ये होतो. ग्रीष्म ऋतू म्हणजे साधारण मे महिना, एप्रिल मे महिना जो आहे ना, त्या एप्रिल मे महिन्यामध्ये प्रचंड उन्हाळा असतो. तो ग्रीष्म ऋतू आहे. आणि या ग्रीष्म ऋतूमध्ये काय आहे, वातदोषाचा संचय होतो शरीरामध्ये. आणि वर्षा ऋतूमध्ये म्हणजे जेव्हा पाऊस पडायला लागतो तेव्हा वर्षा ऋतूमध्ये त्याचा प्रकोप होतो. म्हणजे ते शरीरामध्ये सगळीकडं पसरायला लागतो, तो संचय झालेला असतो तो, आणि त्याचा प्रकोप होतो. आणि त्यामुळं वात प्राधान्य असणारे वातज व्याधी होतात. त्यामुळं मग पावसाळ्यामध्ये संधिवात होणं किंवा सांधे दुखणं, हाडं दुखणं, अशा प्रकारचे जे वातविकार आहेत ते होत असतात. याशिवाय खोकला, सर्दी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे साथी या वर्षा ऋतूमध्ये होत असतात. आणि त्याचा प्रशम कधी होतो किंवा शांत असतो हा वातदोष, तर तो शरद ऋतूमध्ये. शरद ऋतू म्हणजे साधारणपणे थंडी सुरू व्हायच्या आधीचा काळ, म्हणजे दिवाळी, दिवाळी आणि दिवाळीच्या थोडासा आधीचा काळ. तर शरद ऋतूमध्ये त्याचा प्रशम होतो. नंतर पित्त दोष जो आहे, त्या पित्त दोषाचा संचय वर्षा ऋतूमध्ये होतो आणि त्याचा प्रकोप हा शरद ऋतूमध्ये होतो. म्हणून पावसाळ्यात पित्त हे साठत राहतं. आणि शरद ऋतू म्हणजे जेव्हा ऑक्टोबर महिना असतो, ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये शरद ऋतू असतो, त्यावेळी त्या पित्त दोषाचा प्रकोप होतो. आणि हेमंत ऋतूमध्ये त्याचा प्रशम होतो. हेमंत ऋतू म्हणजे थंडीचे दिवस. जे आता ग्रीष्म ऋतू अजून सुरू झालेला नाहीये, त्याच्या आधीचा हा हेमंत ऋतू, म्हणजे साधारण डिसेंबर आणि जानेवारी. डिसेंबर जानेवारी हे 2 जे महिने आहेत त्यात हेमंत ऋतू असतो. तर हेमंत ऋतूमध्ये पित्त हे शांत झालेलं असतं. नंतर कफदोष. कफदोष जो आहे तो कफदोषाचा संचय शिशिर ऋतूमध्ये होतो. शिशिर ऋतू म्हणजे आत्ता चालू आहे तो शिशिर ऋतूच आहे. शिशिर ऋतूमध्ये आता पानं वगैरे सगळी गळून पडतात झाडाची. तर हा जो शिशिर ऋतू आहे यामध्ये कफदोषाचा संचय होतो. आणि वसंत ऋतूमध्ये त्याचा प्रकोप होतो. वसंत ऋतू म्हणजे साधारण मार्च महिना. फेब्रुवारी मार्च हे 2 महिने वसंत ऋतू असतो. आणि या वसंत ऋतूमध्ये शिशिर ऋतूत जो कफ साठलेला असतो त्याचा प्रकोप होतो. त्यामुळे वसंत ऋतूमध्ये सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन हे सुरू होतात वसंत ऋतू, म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला. आणि त्याचा प्रशम कधी होतो तर ग्रीष्म ऋतूमध्ये. ग्रीष्म ऋतूमध्ये एकदम उन्हाळा असतो ना भरपूर, त्यावेळी कफदोषाचा प्रशम होतो आणि वातदोषाचा संचय व्हायला सुरुवात होते. लक्षात आलं? हे टेबल लक्षात ठेवलं तुम्ही की बरोबर सगळं लक्षात राहील. मॅडम ते पित्ताचं जरा सांगतात का? पित्त दोषाचा संचय कधी होतो? वर्षा ऋतूमध्ये. ते मी टेबल जे शेअर केलंय ना हे लिहून घ्या. पित्त दोषाचा संचय वर्षा ऋतूमध्ये होतो, प्रकोप शरद ऋतूमध्ये होतो आणि प्रशम हेमंत ऋतूमध्ये होतो. तर आयुर्वेदाचं जे सिद्धांत आहे त्या सिद्धांतानुसार चय अवस्थेतच दोषांना नियंत्रणात ठेवलं पाहिजे. आणि यासाठी हा जो मी तक्ता दाखवलाय त्यानुसार ग्रीष्म, वर्षा, शिशिर या ऋतूमध्ये वात, पित्त, कफ यांचं समान गुणधर्माचे पदार्थ हे बेतानं खाल्ले पाहिजेत, म्हणजे कमी खाल्ले पाहिजेत. म्हणजे आता वातदोषाचा संचय होतो ना ग्रीष्म ऋतूत, तर वातदोष वाढवणारे पदार्थ हे जास्त खायचे नाहीत, कमी खायचे. म्हणजे मग वर्षा ऋतूत पुढे त्याचा प्रकोप होणार नाही. किंवा वर्षा ऋतूमध्ये पित्ताचा संचय होतो, तर पित्त वाढवणारे पदार्थ म्हणजे उष्ण पदार्थ, तिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ हे वर्षा ऋतूमध्ये कमी खायला पाहिजेत. म्हणजे मग शरद ऋतूमध्ये त्याचा पित्ताचा प्रकोप होणार नाही. पण आपण काय करतो, पावसाळा सुरू झाला की कांदा भजी वडे खातो, त्याच्यावर चहा पितो, मग काय होईल, पित्ताचा अजूनच संचय होईल ना. तर हे असं आहे. म्हणून ज्या दोषाचा ज्यावेळी संचय होत असतो त्यावेळी त्याच्या समान गुणधर्माचे जे पदार्थ आहेत ते कमी खाल्ले पाहिजेत. म्हणजे त्याचा संचय जास्त होणार नाही आणि प्रकोप होणार नाही. प्रकोप झाला की मग आजार निर्माण होतात. त्यामुळे या काळात या दोषांच्या विरोधी आहार विहार तर घ्यायला पाहिजे. म्हणजे आता
ग्रीष्म ऋतूमध्ये वाताचा संचय होतोय, तर मग वातदोषाच्या समान गुणधर्माचे पदार्थ कमी खायचे आणि विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ जास्त खायचे, म्हणजे मग वाताचा संचय त्यामध्ये होणार नाही. थोडक्यात काय, तर बाह्य वातावरणाला अनुसरून त्यानुसारच आपण आहार विहार हा घेतला पाहिजे. त्यानंतर अशा वेळी कोणतं रसायन सेवन करायचं, कोणते आजार होण्याची शक्यता आहे, या सर्वांचा एकत्रितपणे इथं ऋतुचर्येमध्ये विचार केलेला आहे. आता आयुर्वेदानं ऋतुचर्या ही सामान्य विशेष सिद्धांतानुसार स्पष्ट केलेली आहे. सामान्य विशेष सिद्धांत आठवतोय का, मागच्या सत्रामध्ये झालेला आहे. सामान्य विशेष सिद्धांत म्हणजे ज्या गुणधर्माच्या पदार्थांनी तो दोष वाढतो ते झालं सामान्य, आणि ज्या गुणधर्माच्या पदार्थांनी तो दोष कमी होतो ते झालं विशेष. म्हणजे सामान्य म्हणजे समान गुणधर्म आणि विशेष म्हणजे विरुद्ध गुणधर्म. थोडक्यात याला म्हणायचं सामान्य विशेष सिद्धांत. उदाहरणार्थ हेमंत ऋतूमध्ये म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये, हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम खाऊ नये, कारण आईस्क्रीम खाल्लं तर काय होईल, त्याच्यामुळं काय होईल, कफ वाढत जाईल ना. हेमंत ऋतूमध्ये कफ वाढत जाईल जर आईस्क्रीम खाल्लं तर, म्हणून थंडीमध्ये आईस्क्रीम खाऊ नये. त्याऐवजी विशेष म्हणजे विरुद्ध गुणधर्माचं काय प्यायचं, तर गरम पाणी प्यावं, आलं आणि सुंठ घालून चहा प्यावा किंवा गरम गरम सूप प्यावं. म्हणजे मग काय होईल की हेमंत ऋतूमध्ये आणि शिशिर ऋतूमध्ये कफ साठणार नाही, कारण हे दोन्ही थंडीचे ऋतू आहेत. कफ साठणार नाही. तुम्ही जर कफ नाही साठू दिलात तर पुढे वसंत ऋतूमध्ये त्याचा प्रकोप होणार नाही आणि कफ प्रकोपक जे आजार आहेत ते होणार नाही. असं या ऋतुचर्येमध्ये याचं जे बेसिक त्याच्यातलं तत्व आहे. आता या ऋतुचर्येचा जर तंतोतंत अवलंब केला आपण, तर दोष, धातू आणि मल यांची जी काही समस्थिती आहे किंवा यांचं जे संतुलन आहे ते टिकून राहतं आणि त्यामुळं आजार होत नाही आणि मन आणि इंद्रिय सुद्धा प्रसन्न राहतात. आता शरीरातले जे दोष, धातू, मल आहे त्यांची जी काही स्थिती आहे शरीरातली, म्हणजे त्यांचं जे काही प्रमाण आहे ते सतत बदलत्या बाह्य स्थितीनुसार विरोध टाळून त्याचं संतुलन कायम ठेवणं हे ऋतुचर्येचं उद्दिष्ट आहे. म्हणजे शरीरातील दोषाधिकांची आंतरिक स्थिती आणि सतत बदलणारी बाह्य स्थिती यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करून संतुलन कायम ठेवणं हेच ऋतुचर्येचं मुख्य उद्दिष्ट आहे. कळलं? आणि सामान्य विशेष सिद्धांतानुसार मग ज्या ऋतूमध्ये ज्या दोषाचा संचय होतो त्या दोषाच्या समान गुणधर्माचं आचरण हे आहार विहार हा कमी करायचा आहे आणि त्याच्या विरुद्ध गुणधर्माचा आहार विहार हा जास्त प्रमाणात करायचा आहे. म्हणजे मग त्या दोषाचा संचय होत नाही आणि त्याच्या पुढच्या ऋतूमध्ये त्याचा मग प्रकोप पण होणार नाही. संचय झाला नाही तर प्रकोप सुद्धा होणार नाही. आता आपण बघूया की ऋतू कसे उत्पन्न होतात. आता ऋतुचर्येचं महत्व आपण बघितलं, पण ऋतू उत्पन्न कसे होतात ते जर बघितलं तरच आपल्याला ते ऋतुचर्येचं आचरण कसं करायचं ते समजून घेता येईल. आता ऋतू कसे उत्पन्न होतात, तर पृथ्वीच्या सूर्याभोवती जे फिरणं आहे पृथ्वीचं, पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते ती पृथ्वीची सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 365 दिवस लागतात. म्हणजे पृथ्वीची सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण व्हायला 365 दिवस म्हणजे 1 वर्ष लागतं. त्यालाच एक संवत्सर किंवा 1 वर्ष सुद्धा म्हटलं जातं. आणि हे जे भ्रमण आहे, परिभ्रमण आहे, ते चालू असताना पृथ्वीचा आस जो आहे तो थोडासा कललेल्या स्थितीत स्थिर असतो. म्हणजे असा एकदम उभा आस नाहीये पृथ्वीचा, तर तो थोडासा तिरका आहे. तर अशा तिरक्या स्थितीतच ती स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती पण फिरत असते. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 24 तास लागतात आणि सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 365 दिवस लागतात. आणि हा जो पृथ्वीचा जो आस आहे म्हणजे मधला जो
सेंटरची जी सेंट्रल लाईन जी आहे ती सरळ नसून थोडीशी कललेली आहे आणि ते कललेल्या स्थितीत असल्यामुळं पृथ्वीवर उत्तरायण आणि दक्षिणायन हे प्रमुख कालखंड होत असतात आणि त्यामुळंच वेगवेगळे ऋतू सुद्धा निर्माण होतात. आता दरवर्षी 22 डिसेंबर रोजी सूर्य दक्षिणेस मकर वृत्ताच्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचतो. 22 डिसेंबर रोजी सूर्य दक्षिणेस मकर वृत्ताच्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर पुन्हा उत्तर दिशेस सरकू लागतो. म्हणून 22 डिसेंबर हा वर्षातला सगळ्यात लहान दिवस असतो आणि उत्तरेकडे सूर्याच्या येण्याच्या प्रक्रियेला उत्तरायण किंवा उदगयन असं म्हटलं जातं. म्हणजे 22 डिसेंबर रोजी सूर्य दक्षिणेस मकर वृत्ताच्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचून नंतर पुन्हा उत्तर दिशेस सरकू लागतो आणि उत्तरेकडे सूर्याच्या येण्याच्या क्रियेलाच उत्तरायण असं म्हटलं जातं. म्हणजे आपण पृथ्वीवर आपली जी उत्तर दिशा आहे तिकडे सूर्य येतो, त्याला उत्तरायण म्हणतात. आणि 22 डिसेंबर ते 23 जून या खंडात उत्तरायण असतं आणि 23 जून ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये दक्षिणायनाचा काल असतो असं म्हणतात. म्हणजे 22 डिसेंबर ते 23 जून उत्तरायण, 23 जून ते 22 डिसेंबर दक्षिणायन असतं. म्हणजेच उत्तरायणामध्ये पृथ्वीच्या उत्तर दिशेला असतो सूर्य आणि दक्षिणायनामध्ये सूर्य हा पृथ्वीच्या थोडासा दक्षिण दिशेकडे असतो. आता भारत कुठं आहे या पृथ्वीवर ह्यामध्ये, तर भारत हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये आहे. म्हणजे 2 भाग जर केले पृथ्वीचे आडवे तर आपण वरच्या भागात आहोत. भारत हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि तिथं उत्तरायणामध्ये क्रमशः सूर्याचा सूर्यकिरण हे जे आहे ते अधिकाधिक मिळत जातात. म्हणजे सूर्याची उष्णता ही अधिकाधिक वाढत जाते आणि दक्षिणायनामध्ये ती क्रमाक्रमानं कमी होत जाते. आता संक्रांत झाल्यानंतर उत्तरायण, आता 22 डिसेंबर नंतर आता उत्तरायण सुरू झाले. आता ते 23 जून पर्यंत उत्तरायण असणार आहे. त्यामुळे आता काय होणार आहे, हळूहळू सूर्याची उष्णता वाढत जाणार आहे, म्हणजे उन्हाळा वाढत जाणार आहे. ते कधीपर्यंत असणार आहे उन्हाळा, 23 जून पर्यंत असणार आहे. 23 जून नंतर पाऊस पडणार, दक्षिणायन सुरू होणार, पावसाला पण सुरुवात होणार आणि मग हळूहळू दक्षिणायनामध्ये सूर्याची जी उष्णता आहे ती कमी कमी होत जाणार आणि वातावरणातलं जे थंडपणा आहे, शीत जे आहे ते हळूहळू वाढत जाणार आहे. आता उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन्ही कालखंड हे 6-6 महिन्यांचे आहेत. बरोबर, 6 महिने उत्तरायण आणि 6 महिने दक्षिणायन असतं आणि 2-2 महिन्यांचे असे एकूण 6 कालखंड तयार होतात. म्हणजे 2 महिन्याचा एक ऋतू, म्हणजे एक ऋतू 2 महिने चालू असतो आणि या प्रत्येक 2 महिन्यांच्या कालखंडामध्ये बाह्य वातावरणाची जी परिस्थिती असते ती सामान्यतः एकाच प्रकारची असते. म्हणजे 2 महिने कंटिन्यू एक ऋतू असतो आणि ते 2 महिने कंटिन्यू वातावरण हे सारखंच असतं. आता ह्या 2 महिन्यांच्या कालखंडालाच ऋतू असं म्हटलेलं आहे आणि अशा प्रकारे एका वर्षाचे 6 ऋतू होतात. म्हणजे 2 महिन्याचा एक ऋतू म्हटल्यानंतर 12 महिने येते. 12 महिन्याचे किती ऋतू होतील, तर 6 ऋतू तयार होतील. त्यापैकी उत्तरायणामध्ये 3 आणि दक्षिणायनामध्ये 3 ऋतू असतात. उत्तरायणामध्ये शिशिर, वसंत आणि ग्रीष्म हे 3 ऋतू होतात. उत्तरायणामध्ये शिशिर, वसंत आणि ग्रीष्म हे 3 ऋतू होतात आणि दक्षिणायनामध्ये वर्षा, शरद आणि हेमंत हे 3 ऋतू होतात. उत्तरायणामध्ये शिशिर, वसंत, ग्रीष्म आणि दक्षिणायनामध्ये वर्षा, शरद, हेमंत हे ऋतू होतात. आता उत्तरायणामध्ये उत्तर गोलार्धात आपला भारत आहे, त्यामुळे उत्तरायणामध्ये उत्तर गोलार्धात सूर्याचा प्रभाव जास्त असतो. म्हणून ह्याला आग्नेय काल असं सुद्धा म्हटलं जातं आणि यालाच आदान काल असं म्हटलं जातं.
आदान काल असं म्हटलं जातं, कारण निसर्ग उष्णतेमुळं आपल्या शरीरातली उष्णता कमी करतो. म्हणजे उष्णता नाही, ताकद, बल. उत्तरायणामध्ये सूर्याचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळं आपली शारीरिक ताकद ही कमी होते. म्हणून त्याला आदान काल असं म्हटलं जातं. आणि आदान कालातील शिशिरापासून ग्रीष्मापर्यंत तिन्ही ऋतूमध्ये सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे आणि उष्ण वाऱ्यामुळे सृष्टी आणि शरीरातील स्नेहाचं किंवा स्निग्धतेचं शोषण होतं आणि वृक्षत्व वाढत जातं. तसेच निसर्गातल्या पण जी काही वनस्पती द्रव्य आहेत, पाणी आहे किंवा वनस्पती आहेत किंवा जे कुठले पदार्थ आहेत, त्या सगळ्या पदार्थांमध्ये कटू तिक्त कषाय या वातदोष वाढवणाऱ्या रसांची वृद्धी सुद्धा वाढत जाते. त्यामुळं सृष्टी आणि प्राणी मात्रांचं बल हे हिरावून घेतलं जातं, कमी केलं जातं. म्हणून या कालाला आदान काल असं म्हटलं जातं. म्हणजे सूर्य या सृष्टीतल्या प्राणी मात्रांचं बल हे काढून घेतो, हिरावून घेतो. म्हणून त्याला आदान काल असं म्हटलेलं आहे. आणि विसर्ग काल म्हणजे काय, तर विसर्ग काल हा दक्षिणायनामध्ये असतो. दक्षिणायन कधी असतं, 23 जून पासून 22 डिसेंबर पर्यंत. आणि दक्षिणायनामध्ये सूर्य हा कर्कवृत्ताकडून मकर वृत्ताकडे हळूहळू सरकायला लागतो. दक्षिणायनामध्ये काय होतं, सूर्य हा कर्कवृत्ताकडून मकर वृत्ताकडे सरकायला लागतो आणि पाऊस सुद्धा पडायला लागतो. जून महिन्यामध्ये 23 जून नंतर पाऊस पडायला लागतो सगळीकडे. आणि त्यामुळं काय होतं, सूर्याचा प्रभाव जो आहे तो क्रमशः कमी व्हायला लागतो. सूर्याची जी उष्णता आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि जल आणि चंद्र यांच्या स्तोमशक्तीचं प्राबल्य हे निसर्गावर वाढू लागतं. म्हणजे सूर्याचा प्रकाश किंवा सूर्यकिरण कसे आहेत, अतिशय उष्ण आहेत. पण चंद्राचा जो प्रकाश आहे किंवा चंद्रकिरण जी आहेत ती थंड आहेत, शांत आहे. सोमशक्ती म्हणजे चंद्र, सोम म्हणजे चंद्र, सोमशक्ती म्हणजे चंद्राचा पृथ्वीवर पडणारा प्रकाश. आणि जल म्हणजे पाऊस पडत असतो, त्यामुळे जल पण पृथ्वीवर वाढतं. म्हणून दक्षिणायनामध्ये सूर्याचा प्रभाव क्रमशः कमी होत जातो आणि जल आणि चंद्र यांच्या सोमशक्तीचे म्हणजे शीतशक्तीचे प्राबल्य निसर्गावर वाढायला लागतो. म्हणजे वनस्पतींची वाढ व्हायला लागते पाऊस पडल्यानंतर, आणि त्यांच्यामध्ये आम्ल, लवण आणि मधुर रसाची वाढ होते. जसं आदान कालामध्ये कटू तिक्त कषाय रसांची वाढ होते, तसं दक्षिणायनामध्ये विसर्ग कालामध्ये वनस्पतींमध्ये आम्ल, लवण आणि मधुर रसांची वृद्धी व्हायला लागते. त्याच्यातला स्निग्धपणा किंवा ओलसरपणा जो आहे किंवा आर्द्रता जी आहे ती सुद्धा वाढायला लागते. आणि प्राण्यांमध्ये निसर्गाचा अनुकूल परिणाम होतो आणि त्यामुळं त्यांचं बल वाढतं, त्यांची ताकद ही वाढते. म्हणजेच बलाचं विसर्ग करणारा, दान करणारा. म्हणून या 6 महिन्यांच्या कालखंडाला विसर्ग काल असं म्हणतात. म्हणजे सूर्याकडून आदान कालामध्ये आपलं बल हिरावून घेतलं जातं आणि विसर्ग कालामध्ये बल आपल्याला दिलं जातं, विसर्ग केलं जातं किंवा दान केलं जातं. म्हणून हा विसर्ग काल आहे. आता शिशिर, वसंत आणि ग्रीष्म या ऋतूंमध्ये बल कमी कमी होत जाते. तर वर्षा, शरद आणि हेमंत या 2 ऋतूमध्ये बल हे क्रमाक्रमानं वाढत जातं. आता हेमंत ऋतूमध्ये बल हे उत्कृष्ट असतं. हेमंत ऋतू म्हणजे कुठला, थंडीचे दिवस, डिसेंबर जानेवारी हे जे 2 थंडीचे महिने आहेत ना, तर हा शिशिर हेमंत ऋतू आहे हा. तर त्या हेमंत ऋतूमध्ये आपली ताकद ही चांगली असते. हेमंत ऋतूत बल हे सर्व प्राणी मात्रांमध्ये उत्कृष्ट असतं. आणि उत्तरायणामध्ये काय होतं, या बलाचा ऱ्हास सुरू होतो, म्हणजे ते बल कमी व्हायला लागतं. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या शिशिर ऋतूमध्ये पण बलक्षय क्रमाने होतो. अर्थात हे जे काय बल वाढणे, कमी होणे हे जे आहे ना, ते असं एकदम होत नाही, हळूहळू हळू होत असतं. त्यामुळं त्याप्रमाणेच आपल्याला ऋतुचर्या ही आचरण करायची आहे. तर अशा प्रकारे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणाऱ्या परिभ्रमणामुळं
उन्हाळा हिवाळा हे 2 ऋतू संभवतात, किंवा उन्हाळा हिवाळा पावसाळा हे तिन्ही ऋतू हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणाऱ्या परिभ्रमणामुळे होत असतात. पण भारताचा जो भूभाग आहे, भारतीय भूभागामध्ये मात्र केवळ दोन, उन्हाळा आणि हिवाळा या 2च ऋतूंचाच विचार करून चालत नाही. कारण आपल्याकडे मौसमी वाऱ्यांमुळे 3 ऋतू होतात. मौसमी वारे म्हणजे जे समुद्राकडून, समुद्रानेच वेढलेला आहे ना भारत 3 बाजूंनी, आणि एका बाजूला हिमालय आहे. तर भारतीय भूभागामध्ये फक्त 2 ऋतूंचा विचार करून चालत नाही, तर मौसमी वाऱ्यांच्या प्रदेश असल्यामुळं इथं 3 ऋतू होतात, उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा. आणि एकूण वर्षाचा जो 12 महिन्यांचा कालखंड आहे तो 3 ऋतूत समान विभागला जातो. आणि या प्रकारे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या सामान्यतः प्रत्येकी 4 महिने टिकून असतो. म्हणजे 4 महिने उन्हाळा, 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा. अर्थात हे जे ऋतू आहेत, हे उन्हाळा हा हळूहळू उन्हाळा वाढत जातो, नंतर हळूहळू कमी होतो. पावसाळा हळूहळू पाऊस वाढत जातो, मग एक महिनाभर भरपूर पाऊस पडतो आणि मग नंतर हळूहळू पाऊस कमी होत जातो. तर अशा प्रकारे ते जे वातावरण आहे त्या प्रत्येक ऋतूतलं ते हळूहळू वाढत जातं आणि हळूहळू क्रमानं कमी होत जातो. थोडक्यात वसंत ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळा असतो, वर्षा आणि शरद ऋतूत पावसाळा असतो, आणि हेमंत आणि शिशिर या ऋतूमध्ये हिवाळा असतो. असं साधारणपणे आपल्याला विवेचन करता येईल. नंतर ऋतू आणि भारतीय कालगणना. ऋतू आणि भारतीय कालगणना. तर भारतीय कालगणना जी आहे ती म्हणजे आपले मराठी महिने, आपले जे मराठी महिने आहेत त्यानुसार हे ऋतूंचं विभाजन हे केलेलं आहे. म्हणजे आता वसंत ऋतू जो आहे तो चैत्र आणि वैशाख असं चरक काळामध्ये सांगितलंय. पण आता चरक काल, सुश्रुत काल, वाग्भट काल त्या काळामध्ये ते थोडस कमी जास्त किंवा पुढे मागे आहे. पण आपल्याला आता त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आपल्याला आता ऋतुचर्या बघायची आहे ती आत्ताच्या काळात कुठले ऋतू कधी होतात त्याप्रमाणेच बघायला पाहिजे. आता आत्ताच्या काळानुसार वसंत ऋतू हा माघ आणि फाल्गुन महिन्यामध्ये होतो. तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. वसंत ऋतू माघ आणि फाल्गुन महिन्यामध्ये होतो. नंतर ग्रीष्म ऋतू हा चैत्र आणि वैशाख ऋतूमध्ये असतो, वैशाख महिन्यामध्ये असतो. ग्रीष्म ऋतू चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये असतो. नंतर वर्षा ऋतू जो आहे तो ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये. वर्षा ऋतू ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये. शरद ऋतू श्रावण भाद्रपद. नंतर हेमंत ऋतू अश्विन आणि कार्तिक. आणि शिशिर ऋतू मार्गशीर्ष आणि पौष. म्हणजे आत्ता कुठला चालू आहे ऋतू? शिशिर ऋतू चालू आहे, बरोबर. तर मार्गशीर्ष पौष महिना चालू झाला ना आता. तर मार्गशीर्ष आणि पौष. आता हे काल ऋतू आणि त्याचे महिने हे समजून घ्यायला तुम्हाला मराठी महिने आधी माहित असणं आवश्यक आहे. चैत्र वैशाख ज्येष्ठ शरद आषाढ. नंतर काय घेतलात मॅडम? शरद नंतर शरद ऋतू श्रावण भाद्रपद. हा हेमंत आणि ऋतू अश्विन आणि कार्तिक. अश्विन कार्तिक हेमंत ऋतू. आणि शिशिर ऋतू मार्गशीर्ष पौष. मार्गशीर्ष पौष. हो. तर आता सध्या शिशिर ऋतू चालू आहे, हो मॅडम. त्यामुळं सगळी झाडांची पानगळ चालू आहे. पतझड मौसम म्हणतात ना, तर ते आता पानगळीचा मौसम चालू आहे, त्यामुळं सगळी झाडं सुकलेली आहेत, झाडांची पानं गळून पडतायत. आणि मग आता चैत्र महिना जेव्हा येईल, पुढचा महिना येईल तो चैत्र महिना येईल. आता याच्यामध्ये आहे ना चरकाच्या काळात वेगळे महिने सांगितलेले आहेत ऋतूंचे, आणि आत्ताच्या काळात सध्या कालानुसार वेगळे आहेत. म्हणजे वसंत ऋतू चैत्र आणि वैशाख मध्ये सांगितलंय चरकानुसार, आणि आत्ताच्या काळानुसार त्यांनी माघ आणि फाल्गुन सांगितलेलं आहे. ओके. तर तुम्ही आता सध्या कालानुसारच तुम्ही लक्षात ठेवा, कारण आपण आता सध्याच्या काळात राहतोय ना, तर आत्ताच्या काळातलंच आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे.
त्यामुळे आता कुठला महिना, कुठला ऋतू चालू आहे? शिशिर ऋतू चालू आहे. माघ आणि फाल्गुन, पुढचा जो माघ आणि फाल्गुन येईल त्यामध्ये वसंत ऋतू असेल. तर आता भारतीय कालगणना आणि ऋतू यांचा परस्पर संबंध आपण इथे बघितला. तर आता इंग्रजी कालगणना आणि यांचं हे ऋतू यांचा संबंध सुद्धा थोडा आपल्याला बघावा लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे कळणार नाही. तर जर इंग्रजी कालगणनेनुसार जर आपण विचार केला तर असं दिसतं आपल्याला की फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत शिशिर ऋतू असतो. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत शिशिर ऋतू असतो आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या उत्तरार्धात वसंत ऋतू सुरू होतो आणि वसंत ऋतू पुढे 2 महिने म्हणजे मार्च आणि एप्रिलचा पहिला आठवडा या कालावधीत असतो आणि एप्रिलच्या दुसऱ्या 15 ग्रीष्म सुरू होतो आणि तो 2 महिने टिकतो. असा क्रम इंग्रजी महिन्यांच्या नुसार आपल्याला सांगता येईल. पण तुम्ही इंग्रजी महिन्यानुसार नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त ऋतू लक्षात ठेवायचे आणि कुठले महिने आहेत मराठी महिने आपले भारतीय कालगणनेनुसार तेवढंच फक्त लक्षात ठेवा, कारण तुम्हाला सिलेबस मध्ये किंवा पेपर मध्ये तुम्हाला तेच लिहायचं आहे. हॅलो मॅडम, हा बऱ्याच ते मराठी महिने पण लक्षात राहत नाहीत मॅडम, ते इंग्लिश महिनेच डोक्यामध्ये बसलेले असतात आणि त्याच्यामुळे बरोबर. हा, मग त्याच्यामुळे ते इंग्लिश महिन्याचं पण माहित झालं तर म्हणूनच बरं मी होईल. तुम्हाला नाही, म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं की आता लिहून घ्या, मी सांगितलंय ते आणि त्याप्रमाणेच लक्षात ठेवा. कारण ऋतू, मराठी महिने आणि इंग्रजी महिने हे याचे एक मी तुम्हाला टेबल तयार करून देते उद्या. चालेल चालेल. म्हणजे मग तुम्हाला टेबल तयार करून, असं सांगितलं की गोंधळ होतो, तर मी तुम्हाला एक त्याचं असं टेबल तयार करून देते. ते टेबल तुमच्या डोळ्यासमोर असलं की ते जास्त चांगलं तुमच्या लक्षात राहील. चालेल तर मॅडम, थँक्यू. ही झाली ऋतूंची विभागणी. आता ऋतू संधी काळ सुद्धा सांगितलेला आहे. ऋतू संधी काळ म्हणजे काय? तर एक ऋतू संपून दुसरा ऋतू चालू होणे. एक ऋतू संपून दुसरा ऋतू चालू होणे याच्या मधला जो संधी काळ आहे त्यालाच ऋतू संधी काळ असं म्हटलं जातं. आता हे जे 6 ऋतू आपण बघितले, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर, तर या 6 ऋतूंमध्ये बाहेरचं वातावरण आणि शरीरातल्या दोषांची स्थिती, ऋतूंमध्ये बाहेरचं वातावरण आणि शरीरातल्या दोषांची परिस्थिती यामध्ये सतत काही ना काही बदल हे घडत असतात आणि त्या बदलांचा विचार करून त्या ऋतूमध्ये आवश्यक असा आहार विहार करावा असं स्वस्तवृत्तामध्ये सांगितलंय आणि यालाच आपण ऋतुचर्या म्हणतो. परंतु जेव्हा एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होतो त्यावेळी जे बदल होतात ते हळूहळू बदल होतात. म्हणजे आता हिवाळा चालू आहे, तर हिवाळा संपून उन्हाळा चालू व्हायचंय, तर मग एकदम नाही होत की चला आज हिवाळा संपला की उद्या सकाळपासून उन्हाळा चालू. आज आपल्याला खूप थंडी वाजते, उद्यापासून उन्हाळा चालू होणार आहे, उद्या सकाळी उठल्यापासून प्रचंड गरम होणार. असं होतं का कधी? तर असं नाही होत. तर त्यावेळेस काय होतं की वातावरणामध्ये अतिशय हळू बदल व्हायला लागतात. म्हणजे थंडी हळू कमी होते आणि मग उन्हाळा हळूहळू वाढत जातो. तर ही जी हा जो संधी काळ आहे त्याला ऋतू संधी काळ असं म्हटलं जातं आणि 2 ऋतूंच्या मधल्या हवामानाच्या स्थित्यंतराचा तो काळ असतो आणि त्यालाच ऋतू संधी म्हणतात किंवा 2 ऋतूंना जोडणारा काळ, त्यालाच आपण ऋतू संधी काळ असं म्हणतो. आता पूर्वीच्या काळी काय असायचं? पूर्वी ऋतुकाळातले सामान्यतः पूर्वीच्या ऋतुकाळातले शेवटचे 8 दिवस आणि नवीन सुरू होणाऱ्या ऋतुकाळातले पहिले 8 दिवस असा 15 दिवसांचा जो काळ असतो तो साधारणपणे ऋतुसंधीचा काळ मानला जातो. म्हणजे आता जर फेब्रुवारीत थंडी संपणार आणि मार्च मध्ये उन्हाळा चालू होणार आहे, तर मग फेब्रुवारीचा जो शेवटचा आठवडा आहे त्या शेवटचा आठवडा आणि मार्च महिन्याचा पहिला आठवडा हे जे 15 दिवस आहेत, हा 15 दिवसाचा जो काळ आहे तो ऋतुसंधी काळ असं म्हटलं जातं आणि या ऋतुसंधी काळातच आरोग्याला जास्त जपावं लागतं.
कारण हा जो वातावरणात बदल होत असतो त्या बदलाला आपल्या बॉडीची जी फिजिओलॉजी आहे ती मॅच व्हायला पाहिजे. ती पण थोडीशी हळूहळू त्या हवामानानुसार बदलायला पाहिजे. आणि ते जर मॅच नाही झालं तर मग काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात, कारण दोषांचं संतुलन हे बिघडतं. आता पूर्वीच्या ऋतुमानातील वातावरणाचं शरीराला सवय झालेली असते, किंवा बाहेरचं वातावरण पूर्वीच्या ऋतुकाळातलं बाहेरचं वातावरण जे आहे ते शरीराला साम्य झालेलं असतं, म्हणजे त्याला आपल्या बॉडीची फिजिओलॉजी ऍडजस्ट झालेली असते. अशा वेळी वातावरणात जो काही हळूहळू बदल व्हायला लागतो त्याचा परिणाम हा शरीरावर व्हायला लागतो. आणि याच वेळी आपण आहार विहारावर नियंत्रण ठेवायला पाहिजे, की आहार विहारामध्ये बदल त्याप्रमाणे करायला पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या ऋतूत योग्य असणारा जो आहार आहे तो पुढच्या ऋतूमध्ये अहितकर ठरू शकतो, अपथ्यकर ठरू शकतो. पण असं जरी असलं तरी आहार विहारात एकदम अचानक बदल नाही करायचे, की बाबा चला फेब्रुवारी महिना संपला, आता थंडी संपली, लगेच 1 मार्चला आईस्क्रीम खायला सुरुवात, उन्हाळा सुरू झाला. तर असं एकदम कुठलेही बदल हे करायचे नाहीयेत, कारण त्या वातावरणाला अजून आपली बॉडी किंवा आपलं शरीर हे ऍडजस्ट झालेलं नसतं, साम्य झालेलं नसतं. म्हणून आहार विहारातला बदल सुद्धा हळूहळू करायचा आहे. क्रमाक्रमानं हा बदल जर आपण घडवून आणला तरच दोषांचं संतुलन, धातूंचं संतुलन हे टिकून राहतं आणि आपलं आरोग्य हे टिकून राहतं. नाहीतर मग असात्म्य असे विविध रोग होण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे आपल्या शरीराला सात्म्य नसणारे, पथ्यकर नसणारे पदार्थ खाल्ले जातात आणि मग त्याच्यातून दोषांचं असंतुलन होऊन वेगवेगळे आजार हे निर्माण होतात. ठीक आहे. तर आता पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूया. पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला ऋतू, मराठी महिने आणि इंग्रजी महिने असं एक टेबल मी तयार करते आणि ते मी देते तुम्हाला, म्हणजे मग ते तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल.